हो बाळ, अगदी तुझ्यासारखी. पण माझी शोधलीत तर तू आहेस. आई, महाराजांची आई सुद्धा खूप शोधलीत होती ना? अगं ती फक्त महाराजांची नाही, तर संपूर्ण मराठी साम्राज्याची आई आहे. म्हणून त्यांना राजमाता बोललं जायचं. त्यांचं नाव काय होतं? स्वराज्याचा तिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, माधव घ्या, मुकुंद घ्या, तुझा भीतीवर मात करायची असेल तर पाठ दाखवू नये, सामोरे जाऊ. दादासाहेब, आता तुम्ही सामोरे जा. आम्ही भीतीवर मात केली, तुम्ही सुद्धा करू शकाल. आम्ही तुम्हाला मदत करू. खरं? तिला अभ्रुदेशी परत कसं आणावं? परत आणावं की नाही? काय म्हणताय तुम्ही सारखं अभ्रू अभ्रू? हे हर्ष म्हणजे कोण? आणि त्यांनी गोदाबाईला का पळवलं? तिची अभ्रू जाणार म्हणजे नेमकं काय जाणार? जिजा. आणि तिची अभ्रू गेली तर आपली अभ्रू कशी जाणार? आणि आऊ, अभ्रू हे फक्त बाईंनाच असते का, पुरुषांना नाही? आणि समजा तुम्ही असता काय जिजा?
त्याग आणि बलिदान गाठत जिजा मोठी झाली. स्त्री अस्मिता, मानवता आणि स्वराज्याचे भान ठेवत स्वराज्याला समृद्ध करण्याची भूमिका त्यांच्या अंगी रुजली. हिंदवी स्वराज्य आहे, इथे आया मायाची पूजा केली जाते. जा तुझ्या मार्गाला जाऊन सांग, पुण्याची जगगिरी आता महाराज साहेबांची काळजी